हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीने एकदम टेस्टी बटाटा. तर बटाटा मंचुरियन म्हणलं तरी पण चालते, एवढी टेस्ट बनवणार आहे आपण. अर्धा किलो बटाटे आहेत, असं छोटे छोटे मी बाजारातून आणलेले आहेत. याला स्वच्छ धुवून मी असं शिजून घेतलेले आहेत बटाट्याला. आणि एकदम असं साली काढून घ्यायचे आहेत. असं बटाट्याचे शिजल्याच्या नंतर असं पूर्ण असं, आणि बटाटा जास्त शिजवायचा आहे. आणि पूर्ण असं शिजल्याच्या नंतर असं साली काढून घ्यायचे आहेत. तर पूर्ण मी बटाट्याचे अर्धा किलो बटाट्याचे साली असं काढून घेतलेली आहेत. मुलांना पण आता सुट्टे आहेत, आता उन्हाळ्याची सुट्टी आहेत आणि मुलांना तर बटाटा भरपूर आवडतोय. आणि असं जर करून दिलं आदल्यामधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी, तर मुलांना पण टेस्टी असं एकदम, आणि खायला पण खूप आवडेल. तर इकडे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि एकदम असं बारीक चिरून घेतलेलं आहे. याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा मिडियम गॅसवर परतून घ्यायचा. अगदी थोडंसं कलर लालसर होईपर्यंतच परतायचं आहे, एकदम असं जास्त नाही. तर याच्यामध्ये 1 चमच मी लसूणची पेस्ट टाकलेली आहे. लसूणची पेस्ट पण जास्त आपल्याला एकदम असं लालसर असं करायचं नाही, एकदम असं मीडियम गॅसवर अगदी हलकासा कलर येईपर्यंतच परतायचा आहे. याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, अगदी थोडीशी हळद, थोडासा चाट मसाला पण टाकलेला आहे. आणि हलकंसं असं परतून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता एकदम मिडियम गॅस आहे, जास्त फोडणीसारखं एकदम खमंग असं परतायचं नाही, हलकंसं परतून घ्यायचं आहे. आणि पूर्ण अर्धा किलो बटाटे याच्यामध्ये आता घातलेले आहेत. आणि बटाटे घालून पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने चवीनुसार वरनं मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता याच्यात आपण घालणार आहे रेड चिली सॉस घालायचं आहे. याच्यामध्ये एकदम यानं चव वाढते, याची खूप भारी लागते चव. तर याच्यामध्ये टाकून असं पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. याच्यामुळे खूप टेस्ट भारी येणार आहे. तर एकदम असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आणि एकदम अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे, भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची. आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मिक्स डाळीचं 1 चमचभर पीठ घातलेलं आहे. तर याच्यामुळे खमंग जास्त असं मिक्स डाळीचं भाजून मी पावडर करून ठेवलेलं आहे, ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर 1-2 मिनिट आपण याला वाफ देणार आहे. आणि 2 मिनिटाच्या नंतर लगेच याला असं मस्त छान असं एकजीव झालेलं आहे, बघू शकताय. आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी आहे. आणि एकदम टेस्टी, खूप भारी, लहान मोठ्याची सगळ्यांना आवडणारी ही. ज्याला कुणाला बटाटा आवडत नसेल आणि हे असं जर खाल्लं तर तुम्ही सारखं बनवून खासाल, एवढं भारी लागते हे. मुलांना तर फार आवडेल. तर बघता क्षणी कधी खाईल असं वाटते. तर आपली आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी सोपी, सहज आहे आणि 10 मिनिटात तयार होते. काही मेहनत नाही याला. तर बघू शकताय किती छान असं दिसते. बघता क्षणी कधी खाईल असं वाटते. मग काय, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तर टेस्ट करून बघते कशी झाली काय, नाही तर तुम्ही पण नक्की ट्राय करा.